36,133 एवढी होती। त्यापैकी 35,697 विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 29,892 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। या खाजगी विद्यार्थ्यांची म्हणजे 17 नंबरला आपण एक्सटर्नल विद्यार्थी म्हणतो, त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 73.73% इतकी आहे। या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून सर्व शाखांमधून एकूण 42,388 रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 42,024 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 15,823 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 37.65% इतकी आहे। या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 7,258 विद्यार्थी म्हणजे दिव्यांग विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 6,705 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले व दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 92.38% इतकी आहे। 12वी परीक्षेस नोंदणी केलेल्या सर्व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत। सर्व या 9 विभागीय मंडळामधून नियमित विद्यार्थ्यांचा नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल 96.74% इतका सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा 89.46% इतका आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58% इतकी असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51% इतकी आहे। म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07% अधिकची आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।